हॅलो. एक गोष्ट वाचण्यात आली होती. आवडली म्हणून विचार केला की तुमच्यासोबतही शेअर करूया. गोष्टीचे नाव आहे बाळा तुझ्याचसाठी. ही एका आईची अनोखी सूडकथा आहे. तर मग चला ऐकूयात. सूर्या राजपुते, एक शिक्षक. आज शाळेतून घरी निघायला त्याला उशीरच झाला होता. मुलांच्या परीक्षा तोंडावर आल्यामुळे जादाचे तास घेऊन परीक्षेच्या तयारीवर नजर टाकून सगळी कामं आवरून बाहेर पडेपर्यंत चांगलंच अंधारून आलं होतं. थंडीचे दिवस असल्यामुळे 6 वाजता सूर्य मावळत होता. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या या शाळेतून सूर्या सायकलवरून 12 किलोमीटरचा प्रवास करून रोज आपल्या गावी मुक्कामाला परत येत असे. दिवसभरच्या कामाच्या व्यापाने तो थकला होता. कधी एकदा घरी जातो असं त्याला झालं होतं. त्या नादातच तो सायकल ताणत वेगाने घरी निघाला होता. यावेळी रस्त्यावर तशी जास्त रहदारी नसायचीच. अधूनमधून एखादा ट्रॅक्टर, एखादी दुचाकी, एखादी दुधाची गाडी जवळून पास होत होती. तेवढीच काय ती जाण. बाकी सगळा रस्ता एकदम सुनसान होता. अर्थात सूर्याला अनेक वर्ष रोजच या रस्त्यावरून ये जा करत असल्यामुळे त्यात काही वावगं वाटलं नाही. गावापासून 2 किलोमीटरवर असताना त्याच्या सायकलचा टायर पंक्चर झाला. वेडी वाकडी होत सायकल फरफटायला लागली. विचारांच्या नादात असलेल्या सूर्याला सावरायला थोडा वेळच लागला, पण पटकन ब्रेक मारून तो सायकलवरून उतरला. त्याने कुठला टायर पंक्चर झालाय ते चेक केलं. मागचा टायर पंक्चर झाला होता. गावात पोचेपर्यंत सायकल हातात धरून नेण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच नव्हता. आधीच तो दमलेला, घरी जायला उशीर झालेला आणि आता सायकल हातात धरून चालण्याची वेळ आल्यामुळे घरी पोचायला होणारा अजून उशीर, या विचाराने तो चांगलाच वैतागला. पण त्याच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. वाटेत एखादा टेम्पो किंवा ट्रॅक्टर भेटला तर बरं होईल असा विचार करून निराश मनाने तो सायकल हातात धरून घराकडे चालू लागला. त्याने घड्याळात पाहिलं. रात्रीचे 8 वाजून गेले होते. आता गावात पोचायला अर्धा तास तरी निश्चितच लागणार होतं. तो सायकल हातात धरून झपझप पावले टाकत निघाला. थोड्याच वेळात तो नदीवरच्या पुलापाशी पोचला. तेव्हा त्याला वाटलं. आता नदीवरचा हा छोटा पूल पार केला की गावची वेस लागत होती आणि उतार लागत होता. मग जरा वेळातच तो घराकडे पोचू शकत होता. नदीवरच्या पुलाच्या दोन्ही बाजूला पायवाटा होत्या. कडेने दाट झाडी होती. त्यातील एका बाजूने नदीला उतार होता, तर दुसऱ्या बाजूला चढ आणि जंगलाचा भाग होता. सहज रात्रीच्या वेळी त्या नदीबद्दल आणि पुलाबद्दल बऱ्याच खऱ्या खोट्या कहाण्या गावात प्रसिद्ध होत्या. पण सूर्या अनेक वर्ष या रस्त्याने उशिरा येत असल्यामुळे त्याला कधीच या गोष्टीची भीती वाटली नव्हती आणि तसा काही वाईट अनुभवही आला नव्हता. आजूबाजूला नीरव शांतता पसरली होती. त्याच्या सायकलच्या चाकांचा आणि त्याच्या पावलावर होणाऱ्या त्याच्या कोल्हापुरी चपलांचा आवाज तेवढा या शांततेचा भंग करत होता. त्याला एका परीने त्या आवाजाची सोबतच होत होती. अधूनमधून आजूबाजूच्या झाडीतून वाऱ्याचा आवाज काय तो कानावर पडत होता. तो सायकल धरून पुलाच्या मध्यापर्यंत आला असे. तोच त्याला पुलाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या एका मोठ्या झाडाजवळ हालचाल झाल्याचे जाणवले. पालापाचोळा वाजला. कुणीतरी आडून आडून डोकावून पटकन मागे लपल्याचा त्याला भास झाला. त्याच्या सायकलच्या दिव्याचा फारसा उजेड पडत नव्हता. समोरचा रस्ता थोडाफार दिसण्यापुरता त्याला त्याचा उपयोग होत होता, पण रस्ता पायाखालचा असल्यामुळे त्याला अंधाराची भीती वाटत नव्हती. इतकी वर्ष तो या रस्त्याने रात्रीचा आला गेला होता, पण त्याला कधीच भीतीदायक अनुभव आलेला नव्हता. त्यामुळे तो बिंदास निडरपणे रस्त्याने जात होता. क्षणभर तो आहे तेथे थांबला. त्याने 2 मिनिटं परत कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. झाडापाशी परत कोणी दिसते का याचा अंदाज घेतला. काहीच आवाज होत नाही. हे पाहून त्याला वाटले की आपल्याला बहुतेक भास झाला. तो पुढे जाऊ लागला. तो जसजसा झाडाच्या जवळ येऊ लागला, परत पानांची सळसळ झाली आणि कोणीतरी झाडामागून डोकावून त्याच्याकडे पाहिलं. यावेळी ती व्यक्ती मात्र तो झाडापाशी पोहोचेपर्यंत त्याच्याकडे पाहतच होती आणि तो जसा झाडाच्या अगदी जवळ पोचला तसं झाडापासून कोणीतरी धावत धावत लांब गेल्याचा पाचोळ्यावर पावलांचा आवाज झाला. सूर्याला आता मात्र उत्सुकता वाटू लागली. झाडामागे लपून एखादं जनावर किंवा दरोडेखोर माटमारीच्या उद्देशाने हल्ला करण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. तिथे जरी जास्त उजेड नव्हता तरी झाडामागून डोकावणारी मानवी आकृती आहे एवढं त्याच्या डोळ्यांनी टिपले होते.
आता मात्र त्याने पुलाच्या टोकाला असलेल्या एका मोठ्या झाडाच्या जवळ पुलाच्या कठड्याला टेकून आपली सायकल उभी केली. पाठीमागच्या सॅकमधून मोबाईल काढला आणि मोबाईलचा टॉर्च ऑन करून तो त्या झाडाजवळ गेला. 5 मिनिटं त्याने सर्व बाजूंनी मोबाईल फिरवून कोणी दिसतं का याचा अंदाज घेतला, पण पाचोळ्यांचा आवाज आला नाही किंवा कोणी व्यक्ती त्याच्या नजरेलाही पडली नाही. तशी तिथे झाडांची बऱ्यापैकी दाटी असल्यामुळे अंधारात लपणे खूपच सोपे होते. कोण असेल बरं त्या झाडामागे? एखादा माणूस, एखादं भूत, दरोडेखोर की एखादा प्राणी? बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.